आली आहे। त्यामुळे कृषी विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजना माहीतच होत नसल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा होत आहे। तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खते, बियाणे, कृषी अवजारे आदी कृषीपूरक साधने उपलब्ध होत असतात। तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विषयक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था असते। शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात। मात्र तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 96 गावातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहे। कृषी कार्यालय हे प्रशासकीय इमारतीत आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून कृषी विषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी प्रशासकीय इमारत मधील कार्यालयात जावं लागतं। तिथे गेल्यानंतर अधिकारी क्षेत्र भेटीवर गेल्याचं गोंडस कारण सांगितलं जातं। त्यामुळे शेतकऱ्यांना शेकडो रुपयांचा भुर्दंड सहन करून मनस्तापाशिवाय काहीच लागत नाही। तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक असतानाही अधिकारी मात्र इतर सोयीनुसार राहत असून कृषी विभागाने शेतकऱ्यांची चेष्टा चालवल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे। तालुका कृषी कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे। तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात गटबाजी होत असल्याने कृषी विभागाचा सर्व कारभार रामभरोसे असून विविध कामांसाठी नेहमीच तालुक्याच्या ठिकाणी जाणारे मोजकेच लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून वारंवार योजनांचा लाभ घेतात। मात्र सामान्य शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचितच आहे। शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाकडून काहीच फायदा होत नसल्याने अधिकारी कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तालुक्यात शेती विषयातील शास्त्रज्ञ मंडळी कधी येतात, ते कुठे येतात आणि कुठे येणार, काय करणार याची कसलीही कल्पना शेतकऱ्यांना अथवा गावांना नसते। ही बाब गंभीर आहे, कारण अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो, तसेच त्यांच्या येण्याचा जाण्याचा खर्चही होतो। खेदाची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी कॉल केल्यानंतर कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक फोन रिसीव्ह करत नाही आणि जनतेला मनस्ताप सहन करावा लागतो। हिंदू सम्राट 24 न्यूज करिता मुख्य संपादक लालाजी इमणेलू। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच हिंदू सम्राट 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्य संपादक लालाजी इमणेलू।